नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासोबतच अंमली पदार्थांच्या सेवनाला प्रतिबंध आणि रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने पालघर पोलिसांकडून जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। पहा यावेळेस अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांनी केलेले मार्गदर्शन। आजच्या पालघर जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित सायबर अवेअरनेस प्रोग्रामसाठी सर्व उपस्थित म्हणजे पोलीस अधिकारी, शाळा कॉलेजचे सर आहेत, मॅडम आहेत, सर्व लॉचे स्टुडंट आहेत, पोलीस पाटील आहेत, रिपोर्टरही आहेत या ठिकाणी। कारण मी पुढे तुम्हाला सांगायचं त्याचं महत्व, माझे पोलीस पाटील आणि इतर सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज ही कार्यशाळा बोलण्याचं कारण हे होतं की बाकीच्या गोष्टी अवेअरनेस साठी काय होतं, एक लेक्चर आयोजित केलं जातं आणि बाजूला तो वक्ता बोलत असतो, बाकी सगळं ऐकत असतात, आधीमध्ये टाळ्या पडतात किंवा कंटाळा झालं तर लोक रटाळ म्हणून सोडून देतात। आणि जो सायबर अवेअरनेस जे करायला पाहिजे की नक्की काय करायचं, तर बऱ्याच वेळा की फ्रॉड झालं काय करायचं, पोलिसांचा संपर्क करायचा, त्याच्यामध्ये आपण काहीच करत नाही। पोलिसांचा संपर्क करायला नक्की काय करायचं, मग काही ओळखीचे असतात नाही असतात। यामध्ये होतं दुसरं असं की पोलिसांबद्दल एक भावना जी आहे, बऱ्याच वेळा काही ज्यांचे चांगले मित्र आहेत ते चांगले म्हणतात, काही वाईट म्हणतात, हा एक भाग आहे। मग पोलिसांमध्ये जायचं, पोलीस परत आपल्याला ते सांगतील न सांगतील, त्रास देतील, मग आम्ही काय करायचं, आमचे पैसे गेलेले आहेत, पैसे आमचे गेले परत आम्हाला त्रास होतो। तर मग नक्की यासाठी काय केलं पाहिजे, यासाठी कार्यशाळा आपण आयोजित केली आणि या कार्यशाळेमध्ये मी काही जास्त वेळ बोलणार नाही, आपण प्रॅक्टिकल बेसवरती ह्या कार्यशाळेत ठेवलेला आहे, जेणेकरून तुम्ही असं म्हणलं जातं की प्रत्येक पोलीस हा नागरिक असतो आणि प्रत्येक नागरिक हा साध्या विषयातील पोलीस असतो। तर बऱ्यापैकी आपल्या नागरिकांनाही माहित असतं, कायदे आता बरेच अवेलेबल आहेत, पीडीएफ मध्ये असतील किंवा ऍप मध्ये असतील किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्हाला इझिली कायदे मिळून जातात, हे प्रोसेस सुद्धा माहित असतात, परंतु बऱ्याच वेळा करायचं काय, नक्की काय हे कोणाला माहित असतं। एखाद्या जर व्यक्तीचे एपीके फाईल येतात बऱ्याच जणांना, आरटीओ म्हणून फाईल आली तर कोणाला, किती जणांना फाईल आली तर आरटीओ चरणची फाईल आलेली आहे, एपीके फाईल असते आलेले आहेत। मग बऱ्याच वेळा काय करतो की आपण आपला जो सगळ्यात मोठा मित्र कुठला आहे आपला, की आपण जो नेहमी आपल्यासोबत असतो, मोबाईल आजच्या जगामधला सर्वात चांगला आणि तितका वाईट मित्र। परंतु मोबाईल मध्ये बऱ्याच वेळा आपण ज्या फाईल येतात, एपीके फाईल म्हणून येते, आरटीओ चरण असतं, बऱ्याच वेळा आपण गाडी वापरतो आणि आरटीओची जी एपीके फाईल आली ती जरी आपण ओपन केली तर बऱ्याच वेळा आपण आपले फोन पे असेल, गुगल पे असेल, आपल्या मोबाईल मध्ये कनेक्टेड असतात, आपल्या त्या नंबरला कनेक्ट असतात आणि त्यामुळे आपला डाटा जो हॅकर असतो तर त्याला ती माहिती मिळाली जाते। त्यानंतर आपले बँकेतले किंवा अकाउंट ह्याच्या ऍपमध्ये पैसे आहेत ते आपोआप निघून जातात। मग अशा वेळी आपल्याला लवकर लक्षात येत नाही करायचं काय। दुसरा एक मुद्दा, आता कॉलेजचे बरेच स्टुडंट आहेत की कॉलेज असेल इव्हन बाकी सर्व लोकांसाठी जनरली सांगतो की बऱ्याच वेळा आपण इंस्टावरती असतो, फेसबुक वरती असतो आणि काही सुंदर मुलगी असते, आपल्याला अप्रोच होते, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते आणि बऱ्याच वेळा असं वाटतं की अरे मला अचानक कशी काही फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि नंतर मग चॅटिंग चालू होतं, बोलणं चालू होतं, बराच वेळ आपण त्यासाठी देत असतो आणि देता बऱ्याच वेळा हे पैसे सुद्धा काही मागितले जातात आणि सुरुवातीला आपण ही खूप चांगला असण्याचा आव्हानात असतो आणि पैसे देण्याचा प्रयत्न करत असतो आणि इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो आणि असे पैसे बऱ्याच वेळा जातात। त्यानंतर काही पैसे मागण्याचे पण त्यामध्ये एवढे आहेत, बऱ्याच वेळा काही फोटो आपण सेंड करतो, त्यानंतर वेगळ्या प्रकारचे फोटो सेंड केले जातात। म्हणजे मी तुम्हाला आपण सर्वच 18+ आहात तर बोलायला हरकत नाही, काही फोटो आपण सेंड करतो आणि त्यानंतर मग ते ब्लॅकमेलिंग चालू होऊन जातं। मग अशा प्रकारच्या जर गोष्टी घडल्या तर करायचं काय, हा एक प्रश्न आपल्याला भेडसावत असतो। बऱ्याच वेळा असे ज्या फॉर्च्युन स्कीम आहेत की ज्याच्यामध्ये पैसे तुम्हाला मिळतील किंवा तुम्हाला लॉटरी लागली किंवा तुम्हाला नोकरी लावण्याच्या निमित्ताने काही मेसेज येतात, काही फोन कॉल येतात, त्यावेळी सुद्धा असं सांगितलं जातं की तुम्हाला आम्ही एक अकाउंट पाठवतो किंवा एक युपीआय आयडी पाठवतो, त्यावरती तुम्ही ते पैसे ट्रान्सफर करा। मग त्यावेळेस आपणही बऱ्याच वेळा गरजेचं अक्कल नसते तर अशा वेळेस आपण किंवा मोहापायी आपण ते पैसे ट्रान्सफर करत असतो आणि बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की आपण हे
पैसे जे पाठवले बरेच पैसे पाठवलेले आहेत. म्हणजे तुम्हाला आम्ही रोखलं होतं 10,000 भरा, मग तुमचे ते टॅक्स आहे त्यात 2,000 भरा, असे करता करता लोक लाखो रुपये भरतात. इव्हन व्हॉट्सअपवरती सुद्धा काही ग्रुप तयार केले जातात काही स्कीमच्या नावाने, आणि त्या स्कीम मध्ये ते पैसे टाकायला होतात. भविष्याला जवळपास एक 4 कोटीचं अशा पद्धतीने फ्रॉड झाला की बरेच पैसे टाकत गेला. सुरुवातीला पैसे मिळतात काही आणि त्यानंतर आपला विश्वास बसतो. त्यांची एक एमओपी सुद्धा आहे की पहिल्यांदा विश्वास संपादन करणं. सुरुवातीला आपण काय पैसे टाकतो, पैसे येतात, थोडे टाकतो परत येतात आणि आपला विश्वास कधी बसून जातो. आणि थोडासा आपला आळस पण हे आहे की आपण प्रत्येक गोष्ट चेक करत नाही. यानंतर जे आपण टाकलेले पैसे आहेत ते आपल्याला आलेत किंवा नाही आलेत हे सुद्धा कसं चेक करायचं हे आपण काही बघत नाही. आता आपल्या डोक्यामध्ये असते की आपण कुठेतरी पैसे गुंतवले आणि आपल्याला ते पैसे येत राहतील, आणि अशा पद्धतीने जवळपास लोकांनी लाखो रुपये दिलेले आहेत. बऱ्याच वेळा आम्ही आमचं इव्हन जेव्हा रिटायरमेंटचा प्रोग्राम असतो किंवा इतर डिपार्टमेंट जे असतील किंवा प्रायव्हेट मध्ये सुद्धा असतील, लोकांकडे इकट्ठा पैसे खूप आलेले असतात आणि रिटायरमेंट नंतर काय करायचा हा एक प्रश्न असतो. घरामधलं वातावरण असेल किंवा बाहेरची जी स्पर्धा आहे त्यामुळे सुद्धा कुठेतरी ते पैसे गुंतवावेत यासाठी सहजपणे ते पैसे गुंतवले जातात. आणि वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, तर 3 वर्षानंतर लक्षात येतं की पैसे आपले बुडालेले आहेत. ज्या ठिकाणी आपण पैसे गुंतवले तो व्यक्ती नाहीये, तो नंबर हा व्हर्च्युअल नंबर असतो आणि या नंबर मध्ये आपण जेवढे पैसे टाकलेले असतात ते काही परत मिळत नाहीत. त्यानंतर आपण फॉलो करताना आपण बऱ्याच वेळा असं म्हणलं जातं कुठे करायचं, कुठे जायचं. तर यासाठी हे सेमिनार आयोजित केलेला आहे. त्यामध्ये मी आपल्याला जास्त वेळ घेणार नाही, परंतु काही महत्वाच्या गोष्टी आपण भगवद्गीता असेल किंवा सर्वसामान्यपणे जीवनामध्ये जी तत्व सांगितली जातात की मोह टाळलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण मोहापायी लवकर काहीतरी आपल्याला मिळेल आणि आपली लॉटरी लागली, आपलं नशीब खूप चांगलं आहे, तर असं आम्हाला तर काही वाटत नाही. आपण सर्वजण स्ट्रगल करताय, मेहनत करताय. पटकन असं आयुष्यामध्ये काही मिळत नाही. तुम्हाला मेहनतही करायला लागेल, योग्य पद्धतीने मेहनत करायला लागेल. आणि नशीब जर असं सगळ्यांचं झालं असतं तर आम्हालाही किंवा आपल्यालाही सहज नोकरी लागली असती किंवा आपण त्या क्षेत्रामध्ये सहज यशस्वी झाला असता. प्रयत्नाशिवाय तुम्हाला दुसरा कुठलाही पर्याय नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट ज्या पद्धतीने आपण सांगितलं जातं की अज्ञात किंवा अननोन पर्सनशी आपण बोललं नाही पाहिजे. है ना, आपण बाहेर जेव्हा जातो किंवा बोलतो, काही लोक आपल्याला रील्स सुद्धा बघितले असतील, आपल्याला काहीतरी खायला देतात किंवा काहीतरी आपण त्याचा स्मेल करतो, त्यांना आपण फसवले जातो. तर मोबाईल हा आपला चांगला मित्र आहे, परंतु त्यातले जे अननोन गोष्टी येतील किंवा तुम्हाला अननोन व्यक्तीकडे काही गोष्टी येतील किंवा अननोन फाईल्स येतील, त्या फाईल्स सुद्धा तुम्ही त्या ओपन नाही केल्या पाहिजे. अदरवाईज तुम्ही तिथे फसले जातात आणि बरीचशी मोठी अमाऊंट जाते. हा झाला मोठा प्रकार. परंतु काही काही वेळा असंही जे फ्रॉडस्टर आहेत ते काय करतात, 4,000, 5,000, 10,000 अशी अमाऊंट आपली फसवली जाते. तर काय करतो आपण, 4-5 रुपयासाठी कुठे आपण जायचं पोलिसांकडे, का आपण तक्रार करायची, विनाकारण आपला वेळ जाईल आणि त्यानंतर मग आपण ते वेळ खाऊ गोष्टीमुळे आपण ते टाळण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे यासाठीच आजचं हे सेमिनार आहे. तर सुरुवात बेसिकली मी सांगतो की आपला 1930 हा आपला कस्टमर केअर नंबर आहे सायबर क्राईमसाठी. तर एखादा सायबर क्राईम घडला तर तुम्ही 1930 ला जर कॉल केला, तसं पोलिसांसाठी 112 आहे, तर तसा 1930 हा नंबर आहे. हा नंबर तुम्हाला सांगण्याचं कारण हेच आहे की जेव्हा आपले पैसे जातात, सुरुवातीचे 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास हे खूप गोल्डन आवर्स आहेत. त्या गोल्डन आवर मध्ये जर तुम्ही कंप्लीट केली तर तुमचे पैसे परत मिळतात. तुमचा जर विषय झाला तर तुम्ही कायदा पाळा गतीचा, थांबला तो संपला, जर वेळ निघून गेली तर तुम्हाला पैसे मिळणं खूप अवघड होऊन जातं. म्हणून तुम्हाला त्या वेळेत त्या गोल्डन आवर मध्ये तुम्हाला ते कळवायचं आहे. तुम्हाला कळवायचं आहे तर कुठे कळवायचं, बरं आपण बाहेर असतो, पिकनिक मध्ये असतो किंवा काहीतरी लग्न समारंभात असतो आणि त्यावेळेस मग कुणाला कळवायचं. तर 1930 हा नंबर त्यासाठी खूप चांगला आहे. तुम्ही त्यावरती कॉल करा. तुमचे आम्ही सायबर क्राईमचा पण नंबर आपल्याला देऊ. पालघर सायबर क्राईम सुद्धा काम करते, तर आमचे ऑफिसर आहेत, आमची टीम त्या ठिकाणी काम करते, त्यांचाही नंबर तुम्हाला देऊ. त्यासाठी हा अवेअरनेस प्रोग्राम मी ठेवला होता. तर तुम्ही त्यावेळी जर आपण कॉल केला आणि सांगितलं तर असे पैसे आम्हाला बँकेला जाऊन होल्ड करता येतात. अशी आम्ही रक्कम जवळपास होल्ड केलेली आहे. आम्ही आता या गेल्या 2 महिन्यामध्ये पालघर सायबर टीम आहे ते खूप चांगलं काम करते. इव्हन मित्र अभिमानाने सांगेल की सायबरचा जो आता फॉलो घेतला जातो किंवा महाराष्ट्र किंवा देश स्तरावरती सुद्धा सायबर गुन्ह्याबाबत ज्या दाडावर येत जातो, महाराष्ट्रामध्ये पालघर जिल्हा हा 2ऱ्या क्रमांकावरती आलेला आहे. म्हणजे जरी आपली संख्या कमी असली तरी आपला जो कामगिरीचा आलेख आहे तर तो खरंच चांगला आहे.
परंतु याच्यामध्ये फक्त पोलीस काम करू शकणार नाही, तर तुम्ही सुद्धा, म्हणून जसं म्हणलं होतं मी की प्रत्येक नागरिक हा साध्या विषयातील पोलीस आहे. तुम्हालाही ती जर माहिती असेल तर मला वाटतं की हे जे फ्रॉड होत आहेत ते खरे अर्थानं पुढे येतील आणि आपल्याला काय करायचं हे जर कळलं की जसं आता वाहतुकीचे सुद्धा नियमांबद्दल माहिती सांगणार आहे की वाहतुकीचे नियम पाळले तर काय आपल्याला जीवनामध्ये मदत होऊ शकतं किंवा आपला जीव वाचू शकतो. तसंच हे एक प्रोटेक्शन आहे 1930 दुसरा आहे cybercrime.gov.in. सायबर क्राईम gov.in, दिस इज आर द गव्हर्नमेंट वेबसाईट्स. जेव्हा तुम्ही जाल, बऱ्याच वेळा आपण गव्हर्नमेंट वेबसाईट म्हणून गुगलला तुम्ही सर्च करायला गेलं की मोबाईल हा तुमचं, मी म्हणलं ना की तुम्ही काय बोलता, काय विचार करता, त्यानुसार तुमच्या मोबाईलमध्ये सगळं येत असतं. तुम्ही अगदी गुगलवरती सर्च करायला जा, तुम्ही इंस्टावरती सर्च करायला जा, तुम्ही आनंदी असाल, तुम्ही दुःखी असाल, तुम्ही तुमचा हार्ट ब्रेक झाला असेल तरी सुद्धा त्या पद्धतीचे तुम्हाला इंस्टामध्ये रील्स मिळतील. तुम्ही सक्सेसफुल असेल तर त्या पद्धतीचे रील्स तुम्हाला मिळत असतात. तुम्ही जर फायनान्शियल मध्ये असाल तर तुम्हाला त्या पद्धतीचे रील्स किंवा तुम्हाला त्या पद्धतीचे सर्च करताना प्रायोरिटी बेसवरती येत असतं. तर एवढ्या म्हणजे मोबाईल एवढं स्पाय करत आहेत, म्हणजे तुम्ही एवढं मोबाईलला सगळं सांगत असता, तर त्यासाठी ते तुम्ही आपण सायबर क्राईमसाठी जे मी म्हणतो की gov.in जे होतं ही गव्हर्नमेंट वेबसाईट आहे. तर गव्हर्नमेंट वेबसाईट कुठली, त्यामध्ये पण आपली फ्रॉड होऊ नये यासाठी gov.in ही आपली गव्हर्नमेंट वेबसाईट आहे, cybercrime.gov.in. तर यावरती तुम्ही तुमची जी काही तक्रार आहे तर ती नोंदवू शकता. परंतु बऱ्याच वेळा होतं की सायबर क्राईम तुम्ही सांगितलं पण आम्ही पुढे जाऊन करायचं काय, तर त्याची सुद्धा माहिती तुम्हाला अगदी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही आज बघू शकता की कशा पद्धतीने करायचंय. हे फक्त नॉलेज आहे, त्या तुमच्या पुरतं सीमित ठेवू नका, तुम्ही हे पुढे द्यायचं आहे. जसं म्हणलं दिल्याने आपलं ज्ञान वाढत जातं. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत राहावे आणि घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात यावे. तर तशा पद्धतीचं आजचं आपलं हे सेमिनार असणार आहे. तुम्ही तुमच्यापर्यंत न ठेवता हे आज तुमच्या घरामध्ये सांगा, तुमच्या मित्रांना सांगा, नातेवाईकांना सांगा, तुम्ही शेअर करा, रील्स वरती शेअर करा. खूप चांगली गोष्ट आहे. आपण इंस्टा इज व्हेरी गुड म्हणजे प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही तुमचं नॉलेज शेअर करू शकता. तर तुम्ही आजच्या ह्या कार्यशाळेचा जर उद्देश आमचा हा आहे की आम्हाला गणित असंख्य हात तयार करायचे आहेत की जिथे सायबर क्राईम होतो तिथे तुम्हाला ते एकमेकांना कशी मदत करायची आणि असे व्हॉलेंटियर तयार झाले तर आम्हाला या ठिकाणी मदत होईल आणि सायबर क्राईम रोखण्याला यश मिळेल. यानंतरचं पुढचं जर तिसरं आहे CEIR. जर आपला मोबाईल चोरला किंवा हरवला तर त्या ठिकाणी आपल्याला CEIR हे जे पोर्टल आहे त्या ठिकाणी जर आपण डिटेल आपले भरले, आपला IMEI नंबर असेल किंवा आपला मोबाईल नंबर असेल तो जर दिला तर काय होतं, मोबाईल चोरणारे पहिले काय करायचे, चोरला का स्विच ऑफ करायचे, सिम कार्ड काढायचे, फेकून द्यायचे. मग आपल्याला वाटायचे आता आपलं सिम कार्ड बंद झालं, आपल्याला मोबाईल मिळणार नाही. परंतु हे जे पोर्टल आहे जर त्याने नवीन सिम कार्ड त्यामध्ये टाकलं तर ते डिटेक्ट करतं, त्याचं लोकेशन मिळतं आणि अशा पद्धतीने जवळपास आपण गेल्या वर्षामध्ये एक 800 मोबाईल आम्ही परत दिलेले आहेत. एक 1400 मोबाईल सुद्धा आम्ही आता फॉलो घेतो आणि ते सुद्धा आम्हाला मोबाईल मिळतील. परंतु त्यासाठी तुम्ही त्या CEIR पोर्टलवर जाऊन भरणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा असं होतं की जाऊ दे आता 10,000चा मोबाईल गेला, मी आता ऍपलचा नवीन ₹1,00,000 मोबाईल घेणार आहे, गेला तर बरं झालं माझी पिढा गेली. तर ती पिढा गेली नाही. पिढा काय गेली हे सांगतो मी, कारण हे जे मोबाईल आहे ते टेररिस्ट ऍक्टिव्हिटीसाठी सुद्धा वापरले जाऊ शकतात, दुसऱ्या कुठल्या ते फ्रॉडसाठी सुद्धा वापरले जाऊ शकतात. तर त्यामुळं तुमचा मोबाईल तुमचा मित्र आहे, जर मित्र हरवल्यानंतर आपण जर तक्रार देतो तशी ती तक्रार आपल्याला CEIR पोर्टलला देणं गरजेचं आहे. नाहीतर मग तुम्हाला ह्या जे फ्रॉड होतात त्यासाठी तुम्हाला फेस करावं लागेल. आणि बऱ्याच वेळा मी आता असं बघितलेलं आहे, माझ्या मित्रांचे सुद्धा मला फोन येतात आणि मित्र काय केले मला नोटीस आली. तर म्हणजे आता लॉ स्टुडंट आहेत की ऍक्ट अँड ओमिशन, जर तुम्ही ऍक्ट केलं तरी ऑफेन्स आहे, ओमिशन केलं तरी ऑफेन्स आहे. तुमचं ओमिशन काय आहे यामध्ये की तुमचा मोबाईल लॉस झाला आणि तुम्ही ते रिपोर्ट करत नाही, दॅट इज ऑल्सो ऑफेन्स, दॅट माइट बी फेस अनदर डिफिकल्टी. सो तुम्ही ते सांगणं गरजेचं आहे, तुम्ही ते रिपोर्ट करणं गरजेचं आहे. आणि अशा ज्या टेररिस्ट ऍक्टिव्हिटीमध्ये आपण बघितलं असेल की असे मोबाईलच वापरले जातात जे चोरीचे असतात. त्यामुळं तुम्ही नवीन मोबाईल घ्या, परंतु तुमचा जो हरवलेला मोबाईल आहे त्याबद्दल तुम्ही ते CEIR पोर्टलवरती देणं रिपोर्ट करणं सुद्धा गरजेचं आहे. चौथा भाग मी सांगेन, बऱ्याच आता आपण असं बघितलं असेल की आता कॉलेज विद्यार्थी आहे सगळे, आम्ही सुद्धा त्या बेसमध्ये गेलेलो आहोत. तर बऱ्याच वेळा असं होतं की तुम्हाला काम लावतो किंवा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा यासाठी तुमचे डॉक्युमेंट मागितले जातात आणि तुम्हाला महिन्याला काहीतरी पैसे मिळतील.
आणि आपण आपले डॉक्युमेंट देतो, आपलं अकाउंट ओपन केलं जातं, परंतु आपलं अकाउंट ओपन केल्यानंतर त्याला जो मोबाईल नंबर देत असतो तो नंबर ती दुसरी व्यक्ती जाते. ती काय म्हणते की तुला काही त्रास नाही होणार, जे मला मेसेज येणार ना ते मी आहे, फक्त थोड्या वेळेस दुसऱ्यासाठी कंपनीसाठी आपल्याला ते बँक अकाउंट वापरायचं आहे. आणि मग असं जे अकाउंट आहे हे फ्रॉडस्टर वापरलं जातं, पैशाचे ट्रान्झॅक्शन होतात. तर तुम्ही म्हणणार की आमचं काय तेव्हा, आम्ही काहीच केलं नाही, आमचा काही संबंध नाही. तर ते तसं होत नाही. तुमचा संबंध तुमचे डॉक्युमेंट आहेत तुमच्या नावावरती, म्हणजे तुमच्या खात्यावरती बंदूक ठेवून सगळा कारभार चालवलेला असतो. त्यामुळं तुमचं अकाउंट बँकेमध्ये ओपन होत असेल, म्हणजे कुठेही जेव्हा तुमचे डॉक्युमेंट वापरले जात असतील, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा तुमचे इतर जे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत त्याचा जर वापर होत असेल तर तुमच्या आणि तुमच्यासाठीच त्याचा वापर झाला पाहिजे, इतर कोणासाठी नाही. कारण इतरांना वापर करायचं जॉईंट अकाउंट असतं, कंपनीचं अकाउंट असतं, हे सुद्धा आपण बघितलं असेल, वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट आहेत. परंतु आपलं अकाउंट आपल्यासाठी जर आपला मोबाईल नंबर देऊन वापरलं गेलं पाहिजे, बघितलं पाहिजे. अन्यथा आम्ही आता जवळपास एक 18 गुन्हे दाखल केलेले आहेत की ज्याच्यामध्ये ते लोक म्हणतात की आम्हाला काय माहिती नव्हतं, आम्ही फक्त कागदपत्र दिली आणि नंतर ते सगळं झालेलं आहे. फ्रॉडस्टर काय करतो, जेव्हा फ्रॉड करत असतो तो तेव्हा ती रक्कम अशा अकाउंटवरती वापरतो आणि अशा अकाउंटवरती जेव्हा वापरली जाते तेव्हा गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग हा निश्चित केला जातो. तर तुम्ही लक्षात घ्या की आता हे स्वरूप बदलत चाललेलं आहे. चोरी पहिल्यांदा घरामध्ये होत होती किंवा दुकानात होत होती, ज्वेलरी शॉप मध्ये होत होती, पण आता चोरीचं स्वरूप सुद्धा बदललेले आहेत. जसे आपले व्हर्च्युअल पेमेंट आलेत तसेच आता व्हर्च्युअल चोरी व्हायला लागली. तर तुम्ही हे बदलतं स्वरूप लक्षात घेणं गरजेचं आहे आणि यासाठी आता तुम्ही सर्वांनी त्यामध्ये सहभाग नोंदवणं आणि ह्या ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही त्या ठिकाणी कळवणं गरजेचं आहे. सायबर म्हणजे म्हणतात जसं सुरक्षा जर आपल्याला घ्यायची असेल तर आपल्याला त्याचं नॉलेज असलं पाहिजे आणि नॉलेज असलं तर फक्त तेवढं कामाचं नाही तर त्याची अंमलबजावणी सुद्धा करता आली पाहिजे. ती अंमलबजावणी कुठे करायची यासाठी आज आपण आमचे सायबरचे स्पेशलिस्ट आहेत, PSI भोसले साहेब आहेत, त्यांची टीम आहे. तर ते तुम्हाला सांगतील की तुम्ही कुठल्या साईटवरती जा, तुम्ही काय काय भरा आणि अशा पद्धतीने तुम्हाला डिटेल प्रॅक्टिकल नॉलेज आज या ठिकाणी आपल्याला करता येईल. आमचा उद्देश हे तुम्हाला जनजागृती करणं, तुम्हाला साक्षर करणं हा आहे आणि सायबर क्राईमसाठी तुमच्या सगळ्यांची आम्हाला खूप आवश्यकता आहे. तुम्ही जर आम्हाला सांगितलं तरच आम्हाला कळेल, तुम्ही नाही सांगितलं तर आम्ही फक्त वर्दी घातली, आम्ही कोणी चमत्कारी माणूस नाही की तुमच्या मनातलं काहीतरी आम्ही ओळखू शकतो. तुमच्या मनातलं ओळखण्यासाठी आमच्याकडे असे कुठलेही इन्स्ट्रुमेंट नाही, ते कदाचित गुगल मध्ये असेल, परंतु आम्हाला तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हाच कळेल. पण आमच्याकडे त्यासाठी इन्स्ट्रुमेंट उपाययोजना आहेत, इतर साधनं आहेत, आमची टीम काम करते. आम्ही प्रयत्न करू. बऱ्याच वेळा असं बोललं जातं की पोलिसांना सांगितलं जातं आणि आम्हाला काहीच मिळत नाही, तर तसं एक टीम आमची काम करत असते. आज मिळेल, उद्या मिळेल किंवा 1 वर्षांत मिळेल. आम्ही 10 वर्षानंतर मर्डर करणारे सुद्धा आरोपी पकडलेले आहे. तर त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवा किंवा आजचा जे आम्ही जे सांगतोय तर त्याचं जर तुम्ही फॉलो करा तर ह्यामुळं आपली जी जनजागृती आहे तर तुम्ही तर साक्षर व्हाच, परंतु इतरांना सुद्धा साक्षर करणं गरजेचं आहे. यानंतर दुसरा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की पालघर जिल्ह्यामध्ये जसं म्हणलं जातं की आता आम्ही जर क्राईमचं सिनेरिओ बघितला किंवा गुन्ह्यांचं स्वरूप जर बघितलं तर या जिल्ह्यामध्ये खून कमी होतात, परंतु या जिल्ह्यामध्ये जे फेटल ऍक्सिडेंट आहेत जवळपास 250 व्यक्ती वर्षाला मयत होतात. विचार करा की ऍक्सिडेंट मध्ये जर एवढे व्यक्ती जर मयत होत असतील तर घरातला एक व्यक्ती जर गेला आणि कमावता व्यक्ती जर गेला तर त्या घराला किती फेस करावं लागते, किती अडचणींना सामोरं जावं लागतं. तर त्यासाठी ट्रॅफिकच्या अनुषंगाने सुद्धा आमच्या एपी वटकर साहेब ते तुम्हाला सांगतील. साधे नियम आहेत. बऱ्याच वेळा हेल्मेट आम्ही का वापरावं हे प्रश्नचिन्ह किंवा कायदेशीर गोष्टी किंवा कायदेशीर बाबी आहेत त्या न जाता आपला जीव आहे, जर आपला जीव आपल्याला वाचवायचा असेल तर एक कवच कुंडल आहे, तर तुम्ही वापरणं तर नक्कीच त्याचा फायदा होतो. आम्ही बघितलेला आहे. हेल्मेटचा वापर तुम्ही जर केला तर नक्कीच तुम्हाला कुठलाही ऍक्सिडेंट असेल, कारण ऍक्सिडेंट काय की ते कुठं सांगून होत नाही. ऍक्सिडेंट अचानक मध्ये होणारी दुर्घटना आहे, ते अचानक होत असते आणि अचानक होत असताना आपण तेवढं सावधगिरी नसतो, आपल्याला माहित नसतं. तर त्यामुळं आपण आपल्या मोबाईलला कव्हर लावतो, सगळे लावतात, मी लावलेले. मग आपण आपल्या डोक्याला काय कव्हर वापरू शकत नाही, प्रोटेक्शन का वापरू शकत नाही? मला यावरती बाईकवरती मस्त राहून मारावा, डू कॉलेजवरती फिरावं, तिथं तिथं फिरावं असं सगळ्यांना वाटतं. तुम्हाला वाटतं फिरा, पण हेल्मेट घालून फिरा. तुम्हाला फोटो काढताना तुम्ही फक्त काढून ठेवा, परंतु इतर वेळी तुम्हाला ते हेल्मेट वापरणं गरजेचं आहे.
आणि वेग किती असावा तर हे तुम्ही ठरवलं पाहिजे. आपला रस्त्यांचा वेग दिलेला आहे. बऱ्याच वेळा मुलं आता जीपची गाडी असेल किंवा हार्ले डेव्हिडसन असेल किंवा रॉयल एनफिल्ड आहे या गाड्या वापरतात आणि स्पीडने जाणं यामध्ये आपण हिरोगिरी समजले जातो. तर प्रत्येक जण हिरो आहे बसलेला. जर ते सायबर क्राईमचा तुम्ही जर वापर केला आणि तुम्ही तुमच्या घरातल्यांचे किंवा नातेवाईकांचे किंवा मित्रांचे पैसे वाचवले तर तुम्ही नक्कीच घरी हिरो असाल. नुसते बाईकवरती फिरून किंवा फोटो आणून मला वाटतं ते हिरो पण सिद्ध होत नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही मदत कराल तर मला वाटतं नक्कीच तुम्ही सर्व या ठिकाणी बसलेले हिरो किंवा हिरोईन असाल यामध्ये शंका नाही. तर ट्रॅफिकचं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. यानंतर शेवटचा मुद्दा मी सांगतो, जास्त वेळ येत नाही, की आता जीवन खूप फार झाले. प्रत्येकाला यशस्वी व्हायचंय, कमी वेळामध्ये यशस्वी व्हायचंय आणि अपेक्षा सुद्धा आपल्या तेवढेच असतो आणि संयम आपला खूप कमी असतो. यानंतर जे अपयश येतं किंवा आपल्याला जी इप्सित गोष्ट किंवा जी आपल्याला पाहिजे असणारी गोष्ट मिळाली नाही तर लगेच डिप्रेशन मध्ये जाणं आणि डिप्रेशन मध्ये गेलं का ते डिप्रेशन दूर करण्यासाठी जे मार्ग वेगळे निवडले जातात. ते मार्ग निवडताना बऱ्याच वेळा अंमली पदार्थांचा वापर करताना दिसतात मुलं. अगदी गांजा असेल, एमडी असेल तरी सुद्धा अगदी सहजपणे वापरताना दिसतात. चरत असेल बऱ्याच वेळा चित्रपटांमधून याचं उदात्तीकरण झालेलं आहे की अशा पद्धतीने जर घेतलं तर तू काहीतरी वेगळं करतो आणि तू 10 मजल्यावर उडी मारतो. तर 10 मजल्यावर उडी मारली की त्याला परत कुठं उडी मारता येत नाही, त्याची उडी तर तशी असते. तर ते कृपया लक्षात घ्या. स्ट्रेससाठी स्ट्रेस मॅनेजमेंटच आहे, ते तुम्ही मॅनेज केलं पाहिजे. आणि जर एखादं अपयश आलं तर त्या अपयशासाठी अंमली पदार्थाचा वापर करणं ह्या काही उपाय नाही. त्यासाठी तुम्हाला संयम ठेवला पाहिजे, प्लॅनिंग केलं पाहिजे. ते म्हणलं जातं इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल. जर तुम्ही प्लॅनच केला नाही की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय करायचंय, नाहीतर मग उंदर माझं ते येतात सगळे जीवन जगतात. प्रत्येकाला जीवन मिळतं, प्रत्येकाला त्याचं पोटासाठी मिळतं, परंतु आपल्या जीवनामध्ये काहीतरी आपण ध्येय ठेवलं पाहिजे. ते ध्येय आपण साध्य केलं पाहिजे. ते साध्य करताना आपल्याला जरी अपयश आलं तर डगमगून न जाता त्यासाठी आपल्याला वारंवार प्रयत्न केले पाहिजेत. यश नक्की मिळतं. कदाचित कुणाला 5व्या-6व्या वर्षी मिळतं, कुणाला 10व्या वर्षी मिळतं, कुणाला 30व्या वर्षी मिळतं किंवा कुणाला 60व्या 70व्या 80 वर्षी सुद्धा मिळतं. आता आपण बघितलं असेल इंस्टावरती बरेच लोक बघितले असेल की लोक कुठल्या कुठल्या वयामध्ये यश मिळवत आहेत. अगदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतील त्यांनी सुद्धा 70व्या वर्षी त्यांना राष्ट्राध्यक्ष पद मिळवता आलं. तर त्यामुळे यशासाठी कुठलंही वय नसतं. आणि वयाचं जर कोणी जर आकडा संख्या बघितली तर त्याला ते नेहमीच भीती वाटत असते. तर ते वयाची फिगर इज ओनली फिगर. तुम्ही नेहमी मनाने तरुण राहा आणि जीवनासाठी जे तुम्ही उद्देश ठेवलेला आहे त्यासाठी प्रयत्न करत राहा, वारंवार प्रयत्न करा, यश तुम्हाला नक्की मिळेल. कारण मला वाटतं की आतापर्यंत जो टिकटॉकचा काळ होता, मला वाटतं कोरोना पर्यंत तो पण एवढं कोणी फेमस नव्हतं. आता इंस्टावरती एवढे रील्स झाले की दे आर ऑल्सो गेटिंग सो मच सक्सेस अँड म्हणजे ते सुद्धा अगदी मर्सिडीज वगैरे घेऊन फिरतायत. म्हणून तुम्हाला कसंही यश मिळू शकतं. आणि नुसतं यशाच नाही, तुम्ही तुमच्या ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळू शकतं. अगदी खान सारखे सर सुद्धा खूप मोठी अकॅडमी उभी करू शकतात. बायजू जे बघितले आपण की जी इंडियन क्रिकेट वर्ल्ड कप होता क्रिकेटचा त्यामध्ये ती स्पॉन्सर होती. बागेने छोटी अकॅडमी तिने मोठं स्वरूप धारण केलं. कुठेही तुम्हाला यश मिळवता येतं, परंतु ते तुम्हाला तुमचं सातत्य, जिद्द आणि कष्ट हेच तुम्हाला कुठेतरी यशापर्यंत घेऊन जातात. आणि ते तुम्हाला टिकवायचं असेल तर त्यासाठी सुद्धा प्रयत्नच करायला लागतात, संयम ठेवावा लागतो आणि तरच ते टिकतं. अन्यथा यशाने सुद्धा लोक होऊन जातात आणि परत होतात, परत आपली पदार्थ मार्ग लागतात. तर तुमचा पर्याय नाही. जीवन खूप सुंदर आहे, तुम्हाला चांगल्या पद्धतीने जगता येईल. आणि यशाची व्याख्या बऱ्याच वेळा पैशातनं, गाडीतनं किंवा महागडे कपडे किंवा वस्तू खरेदी केल्यामुळे होते. तर यश म्हणजे ते आहे का हे पण स्वतःला एकदा विचारून बघितलं पाहिजे. बऱ्याच वेळा खूप मोठा मी ऍपल घेतला, आयफोनचा मोबाईल घेतला किंवा मी हार्ले डेव्हिडसन गाडी घेतली किंवा मर्सिडीज गाडी घेतली तर मी यशस्वी झालो. तर ते खरंच यश आहे का हे सुद्धा स्वतःला एकदा विचारून बघा. अन्यथा मला वाटत नाही की कुणाला जास्त त्रास होईल यश मिळवताना. यशाची व्याख्या खूप सुंदर आहे. याच्यामध्ये मला वाटतं आत्मिक समाधान जर तुम्हाला मिळत असेल त्या गोष्टीतनं तर ते यश आहे. बऱ्याच आपण बघत असतो की विश्व खूप मोठा आहे आणि खूप सुंदर आहे. तर तुम्ही यशाची व्याख्या
ही कुठेतरी अशा स्वरूपात न करता जिथे तुम्हाला समाधान मिळेल आणि सुखाने झोप लागेल असं जर असेल तर ते मला वाटतं सुख आहे आणि यश आहे. तर तशा पद्धतीने यश संपादन करणं गरजेचं आहे. अंमली पदार्थ मुक्त जीवन जगणं हेच खऱ्या अर्थानं आपलं यश आहे. आणि या तिन्ही गोष्टींसाठी माझ्या तुम्हाला सर्वांना विनंती असेल, आपण हे जे नॉलेज देतोय तर त्याला तुम्ही आत्मसात करा, वापर करा आणि इतरांनाही साक्षर करा. जास्त घेत नाही, एवढंच माझी विनंती आहे सर्वांना. तुम्ही एवढे सर्वजण आलात, मला वाटलं कदाचित 10 वाजल्यानंतर आपण लेक्चर चालू करू. डीजी सरांची मीटिंग चालू होती, पण मला फोन आले आणि त्यानंतर मी इथं आलो. आणि अगदी प्रसार माध्यमाचे सुद्धा लोक आहेत, त्यांनाही माझी विनंती असेल की आजचे जे मुद्दे आहेत, अगदी वन इंटेलिजन्स असेल किंवा सायबर क्राईम फॉर जीवन असेल, तर यावरती सुद्धा आपण जर सर्वांना आपल्या लेखातून माहिती दिली तर ते खरंच चांगलं यश आमचं असेल. आणि आपल्या सर्वांना इथं आल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. परंतु आता पुढचा जो सेमिनार आहे त्यामध्ये सर्वांनी म्हणजे प्रत्येक पॉईंट बघा, विचारा. जिथे कुठे अडत असेल किंवा असं वाटतं की मला हे जमत नाही किंवा मला हे समजलं नाही, तुम्ही आज बिंदास विचारा. आज ते म्हणजे वर्कशॉप आहे, त्या दिवशी कोणाचं नाही, कुठेही आम्ही लेक्चर ठेवलं नाही, हे वर्कशॉप ठेवलं आहे. तर वर्कशॉपच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना साक्षर करणं हे आमचं यश असेल. धन्यवाद. आपण पाहत राहा निर्भीड समाचार.